नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आपल्या जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊजला पूर्ण मागून पडून पूर्ण खूप सुंदर असे वर्क आलेले आहे आणि त्याला जर ब्लाऊजचे हुकलूक जर पट्टी केली तर ब्लाऊजचे डिझाईन जे आहे ते कट होते. त्यामुळे मी साईडला जी आहे ती चेन लावलेली आहे. फिटिंगच्या साईडला चेन लावली. ते कशी लावलेली आहे, चला तर ते कशी लावली ते पाहूया. माझ्या स्लीव जोडून झालेले आहेत. आता चेन लावताना आपल्याला हाताच्या उजव्या साईडला चेन लावायची असते. तर मी डाव्या साईडची जी अशी फिटिंग निशाणी करून घेतलेली आहे फिटिंगची, त्या निशाणीवर एक टिप मारून घेतली, म्हणजे डाव्या साईडची फिटिंग मारून घेतली. मला 2-3 टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर आपण उजव्या साईडची फिटिंग करत आहोत. उजव्या साईडची फिटिंग करताना असे बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि फिटिंगची निशाणी करायची आणि फिटिंगच्या निशाणीच्या खाली 1 इंचाची शिलाई मार्जिन ठेवून खालपर्यंत 1 इंचापर्यंत आपल्याला अशी फिटिंगची टिप मारायची आणि लॉक करून घ्यायचे. आणि याच्या खाली पहा, 1 इंचाची शिलाई मार्जिन ठेवून जे लॉक केलेले आहे त्याच्या खाली आपल्याला 5 नंबरची कच्ची शिलाई मारून घ्यायची आहे. बरोबर त्याच निशाणीवर वरून खाली 5 नंबरची कच्ची शिलाई मारून घ्यायची. ह्या पद्धतीने कच्ची शिलाई मारून घेतली. असे बरोबर असे व्यवस्थित ओपन करायचे. एकदा चेक करून घ्यायचे व्यवस्थित आलेले आहे का, आणि चेक केल्यानंतर आम्ही जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे ठेवून घ्यायचे. आणि चेन जे आहे त्याची बरोबर मधोमध एकदम सेंटरला चेन आली पाहिजे, ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची. आपण जे जॉईंट दिलेला आहे त्या जॉईंटवर चेनचा मध्ये सेंटर आला पाहिजे. ह्या पद्धतीने ठेवून घेऊन दोन्ही साईडने चेन अटॅच करून घेणार आहे. हे पहा, जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे चेन जॉईंट करून झाली. आता जी आपण कच्ची शिलाई मारली होती ती उकलून घेऊया. 5 नंबरची जी आपण चेन जोडण्याच्या आधी शिलाई केली होती ती अशी उकलून घ्यायची, म्हणजे चेन जे आहे ते ओपन होते. हे पहा, चेन आपली ओपन करता आली. आता आपण खालची जी एक्स्ट्राची चेन आहे ती कट करून घ्यायची. चेनला खालच्या साईडला लॉक करण्यासाठी पहा, मी खालची थोडीशी जी टिप आलेली आहे मारलेली आपण, ती टिप थोडीशी उकलून घ्यायची. म्हणजे आपल्याला ही चेन जी आहे ते वरच्या साईडने आतून दुमडून घ्यायची, म्हणजे चेन एकदम लॉक होऊन जाते आणि जे निघण्याचे चान्सेस असतात ते अजिबात राहत नाहीत. हे पाशी व्यवस्थित उकलून घेऊन परत आपल्याला आतल्या साईडला दुमडून घ्यायची आहे. हे पहा, ह्या पद्धतीने उकलून घेतली आणि अशा आतल्या साईडला दुमडून घेऊन परत ह्याला लॉक करून घ्यायचे. अशी जशी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे मागे पुढे करून अशी लॉक करून घेतली. तर दोन्ही दुसऱ्याही साईडला ह्याच पद्धतीने करून घ्यायचे. दुसऱ्याही साईडचे ह्याच पद्धतीने उकलून घेतले आणि आतल्या साईडला दुमडून परत लॉक करून घेतले. असे थोडे मागे पुढे करून घ्यायचे, म्हणजे चेन जे आहे ते उकलल्या जात नाही आणि व्यवस्थित येते. आणि आता पूर्ण लॉक झाल्यानंतर परत डबल 1 टंचनची शिलाई मार्जिन ठेवून पूर्ण चेनला मी टिप मारून घेणार आहे. हे पहा, जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे पूर्ण आता चौकोनी जे आहे ते चौकोन करून परत दुसऱ्या साईडने यायचे. हे पहा, ह्या पद्धतीने अशी लॉक करून घेऊन पूर्ण चेनला डबल टिप मारून घेतली. चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या लक्षात आले का मी चेन जोडलेले कसे दाखवलेले आहे? जर तुमच्या काही शंका असतील तर मला नक्कीच कमेंट करा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. हे पहा, आपली चेन जी आहे ते लॉक झाली. खूप सुंदर ब्लाऊज तयार होते आणि व्यवस्थित बसते, कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही.
तुम्हाला थोडा जरी हा व्हिडिओ युजफुल वाटला तर एक लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि लाईक केल्यानंतर एक हाईपचे बटन येते पुढे, त्या हाईपच्या बटनालाही क्लिक करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.